नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आपल्यापैकी बऱ्याच जणींना असं वाटतं की कामाचा ढीग पडलेला आहे, पण ते करण्याची इच्छा अजिबात होत नाही. घरकाम असो, ऑफिसचं काम, अभ्यास किंवा डेली रुटीन, मन म्हणतं उद्या करू आता नको. पण हा नेहमीच आळस असतो असं नाही. कधीकधी हे मेंटल एक्झॉशन, बोरिंग रुटीन किंवा लॅक ऑफ क्लॅरिटीमुळे सुद्धा होतं. आज मी तुम्हाला अशाच काही 5 सोप्या आणि इझिली फॉलो करता येतील अशा टिप्स सांगणार आहे, ज्या माझ्या रुटीनमध्ये मलाही खूप उपयोगी पडल्या आहेत. या टिप्स वापरल्या तर काम करण्याची एनर्जी आणि कन्सिस्टन्सी दोन्ही वाढतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एखादं काम सुरू करण्यापूर्वीच आपण थकतो, कारण आपल्याला पूर्ण काम डोक्यात दिसतं. म्हणून स्वतःला सांगा की फक्त 5 मिनिटं हे काम मी करणार आणि त्यानंतर वाटलं तर थांबेन. काही वेळेस संपूर्ण काम हे कंटाळवाणं वाटतं, पण आपल्याला फक्त 5च मिनिटं ते करायचं आहे हा विचार केला ना, तर आपल्याला थोडंसं ते मॅनेजेबल वाटतं. आणि गंमत म्हणजे एकदा आपण सुरुवात केली की बहुतेक वेळा ते काम आपण पूर्णच करून टाकतो. जसं की आपण विचार केला की बेडवरची फक्त बेडशीट मी नीट करेल, पण ते एकदा करायला सुरुवात केली की बेडरूम कधी स्वच्छ होते आपल्याला कळतच नाही. किचनमध्ये फक्त भांडी जी आहेत वाळलेली ती मी रॅकमध्ये लावेल, पण त्यासोबत किचनचं प्लॅटफॉर्म कधी स्वच्छ होते हे सुद्धा आपल्याला समजत नाही. तर याचं छोटंसं सिक्रेट हेच आहे की कामाची सुरुवात करणं हे नेहमी कठीण असतं, पण जर का आपण एकदा ते करायला घेतलं तर सगळं काही व्यवस्थित होतं. एखाद्याचं रुटीन ब्लाइंडली फॉलो करू नका. तुमची मैत्रीण, शेजारीण किंवा एखादी यूट्यूबर सकाळीच घरातली सर्व कामे आवरते, तर मी सुद्धा हेच करायला हवं असं काहीच नाही. कधीकधी आपली एनर्जी लेवल किंवा आपलं रुटीन हे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं असतं. जर समजा तुम्ही वर्किंग वुमन आहात किंवा तुमचे इतर प्रायोरिटीज आहेत, लहान मुलं आहेत, तर तुम्हाला सकाळीच घराची साफसफाई करणं शक्य होणार नाही, तर ते तुम्हाला संध्याकाळीच करावं लागेल. 3 वेळेचा जो स्वयंपाक आहे तो ताजा-ताजा बनवून तुम्ही तुमच्या कुटुंबियांना नाही खायला घालू शकत. तर त्यासाठी तुम्हाला सकाळीच संध्याकाळचं किंवा रात्रीचं जेवण किंवा दुपारचं जेवण बनवून ठेवायला लागेल. दररोज लॉन्ड्री करणं शक्य नाही आहे, तर ते तुम्हाला वीकलीच करावं लागेल. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की आपल्या कामाचा जो सिक्वेन्स आहे तो फिक्स न ठेवता आपल्या प्रायोरिटी आणि रुटीननुसार बदलत राहा. आपलं रुटीन रिजिड नाही तर फ्लेक्झिबल ठेवा, जेणेकरून कामाचा ताणसुद्धा जास्त वाढणार नाही. ही सर्वात पॉवरफुल अशी टिप आहे. आपल्याला काम कंटाळवाणं वाटतं कारण आपण फक्त टास्क बघतो, पर्पस नाही. आधी स्वतःला विचारा की मी हे काम करते ते कशासाठी? उदाहरणार्थ, मी घर आवरते कारण मला पीसफुल एन्व्हायरमेंट हवं आहे. जॉब करते कारण मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे. स्वयंपाक करते कारण कुटुंबाचं आरोग्य सांभाळायचं आहे. तर बॉटम लाईन म्हणायचं झालं तर जेव्हा आपलं का स्ट्रॉंग असतं तेव्हा काम करण्याचा उत्साह आपोआप येतो. म्हणजेच आपलं का सापडलं की कसं हे आपोआप सापडतं. आपल्या आजूबाजूला असलेला पसारा हे आपलं मन ओव्हरवेल्मिंग करून टाकतं. उदाहरणार्थ, आपण कधी विचार केलेला आहे का की स्वयंपाकाव्यतिरिक्त अजून काहीतरी नवीन स्नॅक बनवूया किंवा मुलांची एखादी आवडती डिश बनवूया, पण किचनवर जर पसारा असेल तर ते करण्याची इच्छा होईल का? एखाद्या दिवशी आपण ठरवलं की छान असा ड्रेसअप करूया, यावरती या पर्टिक्युलर ॲक्सेसरीज घालूया, पण सकाळीच वॉर्डरोब उघडल्यानंतर जर त्यामध्ये पसारा दिसला तर ती तयार होण्याची इच्छासुद्धा मरून जाईल. त्यामुळे महिन्यातून म्हणा किंवा 15 दिवसातून एकदा वस्तू डिक्लटर करा. वस्तू कमी असतील तर त्या ऑर्गनाईज करणं आणि क्लीन ठेवणंही सोपं असतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बाहेरचा पसारा कमी केला की आतला गोंधळही कमी होतो. क्लीन स्पेस म्हणजेच काम माइंड म्हणजेच मोर प्रोडक्टिव्हिटी. तर या मिनिमलिस्टिक लिव्हिंगबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.
होम मेकिंग ही एक बिनपगारी नोकरी आहे. यात नवीन काहीच नाही. तरीही आपण हे सर्व सेल्फलेसली करतो आणि सगळ्यांनाच याचं अप्रिसिएशन म्हणा किंवा अगदी एक्नॉलेजमेंटसुद्धा आपल्या फॅमिली मेंबर्सकडून मिळत नाही. तर हताश होऊ नका, स्वतःला रिवॉर्ड द्या. एखादं टास्क पूर्ण झालं तर मस्तपैकी काहीतरी छान असं खा. एक कप चहा घ्या किंवा कॉफी घेऊन रिलॅक्स करा. एखादी मूव्ही बघा किंवा रील स्क्रोल करा. आपण कितीही सांगितलं तरी आपल्या प्रत्येकालाच रिवॉर्डची अपेक्षा असते, पण ही अपेक्षा इतरांकडून न ठेवता ती स्वतःकडून ठेवा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की होम मेकर ही सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती अशी घरात असते, कारण ती होम मेकिंग करते, त्यामुळे इतर जण आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतात. त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका आणि जी गोष्ट केल्याने तुम्हाला आनंद होतो ती गोष्ट करण्यासाठी कधीही मागे पडू नका. व्हिडिओ समराईज करायचं झालं तर एवढंच म्हणेन की काम करण्याचा कंटाळा घालवण्यासाठी मोटिवेशनची गरज नाही, तर छोट्या सवयी बिल्ड करा आणि यापैकी एक तरी सवय नक्की सुरू करा. कमेंटमध्ये तुम्हाला कोणती टिप जास्त युजफुल वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर इतरही व्हिडिओज पहा आणि चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.